अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले। मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली आहे, यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी असे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकळे यांना देण्यात आले। कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी सन्माननीय कागलचे तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आम्ही शिवसेनेतर्फे निदर्शन करून एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून या सरकारला आमची विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये गेला महिनाभर अतिशय जोराचा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये जे नदीकाठची जी पिकं आहे किंवा डोंगरांची पिकं आहेत, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, भात असेल आणि ऊस असेल, या पिकामध्ये पाणी जाऊन गेले 12 दिवस पाण्यामध्ये ही पिकं असल्यानंतर अक्षरशः पिकामध्ये ही कुजलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या ती पिकं बघितलं तर डोळ्यातून पाणी येतंय, अश्रू येतंय। ज्या शेतकऱ्याने जी पिकं जीवापाड जपली आणि त्या पिकाकडून जे 4 पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते ते पण आता शेतकऱ्यांना मिळणार नाही। शेतकरी आज कागल तालुक्यातील शेतकरी फार चिंतेत आहे, कारण त्यांच्या पुढे एक गंभीर प्रश्न आहे की सोसायटी असेल, बँकेचे असेल, जे पीक कर्ज काढलेलं आहे ते पीक कर्ज कसं भागवायचं। या पिकाच्या जोरावर किंवा ऊसाच्या सोयाबीनच्या जोरावर हे पीक कर्ज घेतलेलं असतं। आज पीक कर्ज भागवायला शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही। विदर्भ मराठवाड्यात ज्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतात ती लाट या पश्चिम महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही। त्या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, अरे या महाराष्ट्रातील शेतकरी जगला तर तुम्ही राजकारण करणार आहे। हा मायबाप शेतकरी जीवाचं रान करून पोटाच्या मुलासाठी पीक करतो, या पिकाला तुम्ही हमी भाव देत नाही। त्यांचं खतं वाढवली, त्यांची मशागतीचे दर वाढवले, अंबानी अदानीचं तुम्ही कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्ही करत नाही। आम्हाला विनंती आहे ना, इशारा आहे, आम्ही देतो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं या पावसामध्ये त्याचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे। आणि जर नाही दिली तर मंत्र्यांना, या शासनाच्या मंत्री जे आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही।